महानगर में श्रावण मास अनेक धार्मिक कार्यक्रमों को लेकर आया है। अमरावती नगरी के पुरातन विभाग माता खिड़की के श्री कृष्ण मंदिर में दिगंबर मुनि महानुभाव के प्रवचन जारी है, जिसका अनेक भक्तगण लाभ उठा रहे हैं। स्थानीय द्वारकाधीश श्री कृष्ण मंदिर माता खिड़की में अमरावती वासनिक सेवा मंडल की ओर से पुरुषोत्तम मास निमित्त श्री कृष्ण कथा इस विषय पर निरूपम समारोह का आयोजन दिनांक 6 से 16 अगस्त तक किया गया है। यह प्रवचन रोजाना शाम को 6:30 से लेकर 8 बजे तक चलेगा। समाचार संकलन अशोक भाई जोशी। पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे म्हणून आपण धर्माचरण किंवा आपण पाहतोय फेस ऑफ हृदय या आपल्या भगवंताबद्दल लिहिलेले मात्र त्याच्यात यथार्थ काय अयथार्थ काय आपण त्याच्या सारासार त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण भटकत जातोय। अशी एक जिज्ञासक आहे, अशी एक चर्चक आहे, ती महाराईसा नेहमी पुराण ऐकायला जायची। आणि त्या पुराणामध्ये अशा प्रकारच्या त्या 3 उक्ती आहेत। स्वामी श्री चक्रधर प्रभू म्हणतायत येथीच्या उत्पत्ती उत्पन्नावर तुम्हाला जर यथार्थ पाहिजे असेल तर येथीच्या उत्पत्ती उत्पन्नात स्वामींची वचन आहे, स्वामींनी दृष्टांत दिलेले आहे, स्वामींच्या लीळा आहेत। भाऊसाहेबांनी आता सांगितले अनेक पाठ आहे, मात्र त्याच्यात पिढी पाठ श्री नामदेवाचार्य, त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य कवीश्वर व्यास 62 असं काही किंवा 44 48 अशा काही लीळा आहेत। त्या 1200 शके ते 1300 शतकाच्या आत लिहिल्या गेल्या। श्रीकृष्ण भगवंताचे चरित्र तो जो पाठ आहे, दुसरा पाठ निर्माण झालेला आहे तळेगावकर पाठ। त्या तळेगावकर पाठाचे जे प्रमुख श्री नामदेव आचार्य, तदनंतर आचार्यांचे शिष्य अनिराज व्यास, ज्यांना दंते गोपाळ व्यासही म्हटले जातात। अनिराज व्यास असे एक महापुरुष असतात, जन्मता त्यांचे डोळे गेलेले आहेत। स्वामींच्या मुक्काम त्यावेळेस ब्राह्मणी नावाचं गाव आहे, घटसिद्धनाथाकडे स्वामींच्या मुक्कामच तो बैसा भिक्षेला जाते।